जय शिवराय जय भवानी मित्रांनो. आज आपण निघालो आहोत सह्याद्री का अशा गडावर जो त्याच्या कठीण चढाईसाठी ओळखला जातो. आणि आजच्या या मोहिमेत आपण करणार आहोत क्लाइम्बिंग अँड रॅपलिंगचा थरारक अनुभव. 2 दिवस आधी मला विघ्नेशचा फोन आला, राडा तुला कोर टीमसोबत गडावर सपोर्टसाठी जायचं आहे. बारागड परिवाराकडून असा कॉल येणं म्हणजे परिवाराचा आपल्यावर असलेला विश्वास आणि परिवाराच्या मोहिमेसाठी राडा सदैव तत्पर असतो. रात्री 9:30 वाजता दादरवरून बस निघाली. वाशी, सानपाडा, जुनेगड करत पनवेलला पोहोचली. तिथे किसनराच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. ग्रुप फोटो घेतला, जयघोष करत पुढे मार्गस्थ झालो. पहाटे 4च्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. सर्व ट्रेकर्सला तासभर विश्रांती घ्यायला सांगून आम्ही काही जण साहित्य घेऊन आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे सर्व सामानाची जुळवाजुळव करत हार्नेस, डीसी, कॅरा, रोप यांचा एक सेट केला. तोपर्यंत नाश्ता बनवून तयार झाला होता. सर्व ट्रेकर्सना बोलवून फ्रेश होऊन नाश्ता दिला. टेक्निकल टीम रोप व बाकीचे साहित्य घेऊन पुढे निघाली. तर मित्रांनो, तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कोणत्या गडावर चाललो आहे ते, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किसनरांच्या हस्ते मार्गदर्शन केले. क्लाइम्बिंग अँड रॅपलिंग करताना काय करावे व काय करू नये. तिथून पुढे आम्ही गडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. नेहमीप्रमाणे बॅकलेटची धुरा ही आपल्यावर सुकली होती. गडाच्या दिशेने आगेकूच करताना तांबडं फुटायला सुरुवात झाली. अर्ध्या तासाची पायपीट करत आम्ही पोचलो गडाच्या मध्यावर. तिथूनच खरा थरार सुरू होणार होता. सर्वांना भैरोबाच्या मंदिरात थांबायला सांगितलं. तोपर्यंत आपल्याला सूर्यदेवांनी दर्शन दिले. सह्याद्रीमध्ये आलो आहे आणि सूर्यदेव नाही बघितला असं होणं शक्यच नाही. खूप छान असा सूर्योदय अनुभवला. दरम्यान परिवाराचे मावळे वर गडावर रोपशीट करत होते. सूर्योदय होताच ट्रेकर्स एखाद्या घोरपडीसारखे दगडात चिकटून एक एक करत गड सर करू लागले. मी अवघड पॅचवर आधीच जाऊन उभं राहिलो आणि प्रत्येक ट्रेकरला योग्य साधनांचा वापर करून वर येण्यासाठी मदत करू लागलो. सर्वांना वरती टॉपवर पोचल्यावर आजूबाजूच्या प्रदेशाची भौगोलिक माहिती सांगितली. देजा मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन बारागड परिवार करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. आणलेला सुका गाव खाऊन परत गड उतार करायला सुरुवात झाली. गड चढताना क्लाइम्बिंग व उतरताना रॅपलिंगचा अनुभव सर्वांच्या पदरी पडला होता. नवीन काहीतरी व वेगळा असा अनुभव आज सर्वांनी घेतला होता. गड उतार होत असताना मावळतीला जाणारा सूर्य आम्हाला हिनवत होता. त्याला नमस्कार करून तर डोळ्यात साठवून पुढे मार्गस्थ झालो. मुक्कामाच्या ठिकाणी आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. आज पुन्हा एकदा आपल्या बारागड परिवाराने एक जबाबदारी दिली व ती योग्यरित्या पार पडली यातच समाधान. जाता जाता मात्र सह्याद्रीकडून भरभरून घेतला व जड अंतकरणाने निरोप घेतला. मित्रांनो, सह्याद्री, गडकिल्ले, छत्रपती शिवराय, मावळे यांनी स्वराज्य कसं निर्माण केलं ते इथे आल्यावर समजतं. तुर्तास जय शिवराय जय भवानी. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.